नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण कोणतेही डिझाईन नाही बनवणार आहोत, तर प्रत्यक्ष अल्बम डिझाईन कसा केला जातो ते बघणार आहोत. अल्बम डिझाईनची पूर्ण प्रोसेस तसेच अल्बम डिझाईनचा पूर्ण वर्कफ्लो कसा असतो ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही बिगिनर असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हालाही खूप फायदेशीर ठरेल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे आपल्याला एखादा फोटोग्राफर फाईल प्रत्यक्ष कसा शेअर करतो, त्यानंतर फोटोचे सॉर्टिंग कसे केले जाते, नंतर फोल्डर्स कोणते बनवावे लागतात, त्यानंतर फाईलचं रिझोल्यूशन काय ठेवावं लागतं, तसंच प्रिंटिंगला देण्याआधी डिझाईन फायनल कशी करायची हेही बघणार आहोत आणि प्रिंटिंगला देताना कोणकोणत्या फाईल आपल्याला प्रोव्हाइड करायला लागतात तेही आपण बघणार आहोत. तर वेळ न घालवता चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे मित्रांनो, आपण इथे बघूया तर आपल्याला फाईल कशा प्रोव्हाइड केल्या जातात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली सोपी पद्धत असते ती म्हणजे गुगल ड्राईव्हद्वारे आपल्याला फोल्डर शेअर केले जातात. त्यानंतर तुम्हाला WeTransfer जी वेबसाईट आहे त्याद्वारे तुम्हाला लिंक शेअर करून डेटा प्रोव्हाइड केला जाऊ शकतो आणि शेवट म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपवरती झिप फाईल पाठवले जाऊ शकते. शक्यतो तुम्हाला डेटा पाठवताना तुम्हाला झिप फाईलद्वारेच पाठवला जातो, कारण एकत्रित डेटा झिप फाईलद्वारे पाठवायला एकदम बरा पडतो. आता तुम्ही तुमच्याकडे डेटा कलेक्ट केल्यानंतर पुढील प्रोसेस काय करायची असते ती बघूया. तर मित्रांनो, इथे बघा आपल्याला जो डाटा कलेक्ट झालेला आहे तर तो इथे मी फोल्डर आहे तो एक्सपोर्ट करून घेतलेला आहे. झिपमधनं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायला लागतो फोल्डर, तो मी इथे करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला 3 फोल्डर बघायला मिळतात. त्यातला पहिला म्हणजे आपल्याला इथे एंगेजमेंटचा फोल्डर दिलेला आहे. इथे WeTransferद्वारे डाटा ट्रान्सफर केल्यामुळे आपल्याला इथे WeTransferचं इथे नाव बघायला मिळतं आहे. तर इथे बघा पहिला फोल्डर आहे तो एंगेजमेंटचा आहे, दुसरा आहे तो हळदीचा आहे, तिसरा म्हणजे वेडिंगचा इथे फोल्डर दिलेला आहे. तर इथे म्हणजे ह्या सगळ्यांना आधी आपल्याला रिनेम करून घेऊया, कारण आपल्याला एवढा मोठा नाव आहे तो आपल्याला इथे जरा पिन केल्यावरती आपल्याला शोधायला जरा थोडं कठीण जाईल. त्यामुळे मी इथे डायरेक्ट नाव टाकतो. तर इथे मी एंगेजमेंटचं नाव टाकलं आहे. त्यानंतर इथे बघा आपल्याला हळदीचा फोल्डर आहे तो इथे मी हळदीचं नाव टाकतो आहे. आणि लास्टला म्हणजे आपला वेडिंगचा फोल्डर आहे तर त्याला मी इथे वेडिंगचं नाव देऊन ठेवतो आहे. तर इथे बघा हे 3 फोल्डर आहेत ते बनवले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन 3 एक्स्ट्रा फोल्डर बनवायचे. ते म्हणजे पहिला म्हणजे असणार आहे तो म्हणजे इथे तुम्ही फर्स्ट म्हणजे PhDचा फोल्डर बनवून ठेवा, कारण जेव्हा पण तुम्ही अल्बम बनवणार त्याच्या सर्व PhD इथं आपल्याला सेव्ह करायला लागणार आहेत, कारण जर चेंजेस आले तर आपण त्या PhDमधून आपण इथून करू शकतो. त्यानंतर आपल्याला बनवायचा आहे तो म्हणजे डन फोल्डरचा, म्हणजे जेवढे फोल्डर आपले कंप्लीट होतील तर इथे आपल्याला डन म्हणून एक फोल्डर हे करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट शिफ्ट करणार डनमध्ये. आणि लास्ट म्हणजे आपल्याला डिझाईनचा एक फोल्डर बनवून ठेवायचा आहे. तर इथे बघा मी डिझाईनचा एक फोल्डर बनवून ठेवतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे 3 एक्स्ट्राचे फोल्डर बनवून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे वेडिंग वगैरे जे आहे त्या एंगेजमेंट वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक फोल्डर बनवायचा आहे. तो म्हणजे डन फोटोंचा. जेव्हा तुम्ही फोटो वापरून होणार आहेत तेव्हा ते आपल्याला इथे डन फोल्डरमध्ये आपल्याला इथे शिफ्ट करायचे आहेत. म्हणजे जसं समजा हे जर 4 फोटो आपले इथे वापरून झाले तर इथे मी 4 फोटो सिलेक्ट करणार, Ctrl+X करणार आणि इथे Ctrl+V करून पेस्ट करणार, जेणेकरून आपल्याला परत फोटो जे उरलेले आहेत ते वापरायला बरे पडतील. तर इथे मी सिम्पल इथे हे करून घेतो फोटो. तर असे आपल्याला सगळ्यांमध्ये आपल्याला वेडिंग हळदीमध्ये पण डनचा एक फोल्डर बनवून ठेवायचा आहे. जे फोटो वापरून होतील ते आपल्याला त्याच्यामध्ये सेंड करत राहायचं आहे. इथे डनचा आणखीन एक फोल्डर बनवला आणि दुसरा म्हणजे आपल्याला इथे एक वेडिंगमध्ये पण डनचा फोल्डर बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा मित्रांनो, आपले आता तिन्ही पण जे फोल्डर आहेत ते इथे बनवून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली इथलं ह्यांचा जो कपलचा जो फोल्डर ह्यांचा आधी आपल्याला मेन म्हणजे काय करायचं आहे, कपलचं कधी कधी नाव आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं, नाहीतर आपल्याला एकांना दुसऱ्या फोल्डरमध्ये आपल्याला इथे कपलचं नाव पण भेटून जातं. इथे बघा आपल्याला कपलचं नाव आहे ते इथे मिळालं आहे. तर इथे आपलं सिम्पली जो फोटोग्राफरचं जो नाव आहे त्याला आपल्याला इथे सिम्पली त्याचं नाव द्यायचं आहे. आता सिम्पली तुम्ही जेव्हा नाव देता तेव्हा इथे बघू शकता जो वेडिंगच्या फोल्डरमध्ये आपल्याला वेडिंग डेट वगैरे मेन्शन करायला लागते कधी कधी कवर पॅडवर. तर ते आपल्याला डेट वगैरे जर मिळायची असेल तर इथे काय करायचं, सिम्पली कोणत्याही वेडिंगचा एक फोटो घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला राईट क्लिक करून इथे प्रॉपर्टीजवरती क्लिक करायचं. इथे बघा प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला क्लिक केलं की तुम्हाला इथे डिटेल्समध्ये जायचं आहे. डिटेल्समध्ये आल्यावरती तुम्हाला इथे डेट टेकन म्हणजे फोटो काढलेलीची डेट आहे ती इथे मिळून जाते. इथे बघा 19/4/2026 ला फोटो काढलेला आहे आणि
म्हणजे 5च्या दरम्यान हा फोटो काढलेला आहे. तर आपल्याला इथे ही वेडिंग डेट आहे आणि टाईम तो आपल्याला इथे शो होतो. अशा प्रकारे तुम्ही टाईम आणि डेट वगैरे शोधू शकता. कपलचं नाव पण तुम्ही फोटोमधून घेऊ शकता. कधी फोटोग्राफर आपल्याला पाठवायचं विसरलं तर तुम्ही अशा प्रकारचे जो फोल्डर आहे तो तुम्ही नाव वगैरे तुम्ही शोधू शकता अशा प्रकारचे. त्यानंतर आपल्याला इथे आणखीन एक गरज लागते, ती म्हणजे फोटोग्राफरच्या लोगोची गरज लागते. लोगोची गरज ह्याच्याकरता कारण आपल्याला कवर पॅडवर त्यांचे फोटोग्राफीचं नाव असतं, त्यांचे पेजचं वगैरे ते मेन्शन करायला लागतं. त्यामुळे इथे आपल्याला फोटोग्राफीचा लोगो आणि त्यांचा नंबर मेन्शन करायला विसरू नका. तर हे सर्व डिटेल्स तुम्हाला आधी सुरुवातीला अशा प्रकारचे सॉर्टिंग करून घ्यायचं आहे. तर कधी आपल्याला कपलचे आणि वेडिंगचे फोटो एकत्र बघायला मिळतात. हे बघा इथे आपल्याला कपलचे आणि जे वेडिंग ट्रेडिशनलचे सर्व फोटो आहेत ते एकत्रच बघायला मिळाले. त्यानंतर आपल्याला इथे बघा एंगेजमेंटचे पण सिम्पली सर्व एकत्रच फोटो आपल्याला इथे मिळाले. त्यानंतर हळदीचे पण आपल्याला पोर्ट्रेट आणि जे ट्रेडिशनल फोटो आहेत ते सर्व एकत्र मिळाले. तर आपल्याला सिक्वेन्स वाईज काम करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा आपल्याला हळदीचे पेजेस करायला लागतील. त्यानंतर आपल्याला एंगेजमेंटचे फोटो असतील ते कंप्लीट करायला लागतील. त्यानंतर मग लास्टला आपल्याला वेडिंगचे जे फोटो आहेत ते कंप्लीट करायला लागतील. तर अशा प्रकारे आपल्याला हे फोल्डर बनवून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर काय कराल तुम्ही, सिम्पली हा जो फोल्डर आहे तो आपल्याला इथे पिन करून घ्यायचा आहे. पिन टू क्विक ॲक्सेस म्हणजे आपल्याला जेव्हा फोटोशॉपला तुम्ही जेव्हा फोल्डर बनवून जेव्हा वापरणार आहात तर तो आपल्याला पिन केल्यामुळे आपल्याला लगेच तो फोल्डर एकसारखं त्या फोल्डरमध्ये जायला गरज नाही लागत. आपण इथून डायरेक्ट पिन टू क्विक ॲक्सेस केल्यामुळे आपल्याला इथे ह्या टास्कबारमध्ये आपल्याला जो फोल्डर आहे तो इथे बघायला मिळतो. तर अशा प्रकारचं आपल्याला काम आहे ते इथे कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, फोटोशॉप ओपन करून घ्यायचं आहे. आता इथे बघा मित्रांनो, फोटोशॉप ओपन केल्यानंतर आपल्याला इथे सिम्पली बघा लगेचच आपल्याला इथे तो फोल्डर आहे तो बघायला मिळाला. आता इथे बघू शकता तुम्ही, आपल्याला इथे सर्व जे आहेत म्हणजे एकूण जो फोल्डर आहे ते सर्व इथं आपण जे तयार केले होते ते बघायला मिळते. इथे PhDचा फोल्डर बघायला मिळतो, डिझाईनचा बघायला मिळतो, डनचा बघायला मिळते. सिम्पली इथे शॉर्ट बाय डेट करायचं आहे आपल्याला. इथे बघा वेडिंग हल्दी, त्यानंतर डिझाईन डन अँड PhD. आता याच्यानंतर आपल्याला पहिलं म्हणजे आपल्याला काय करायचं, एंगेजमेंट करायचे. तर सिम्पली एंगेजमेंटवरती क्लिक करायचं आणि इथे बघा आपल्याला सिम्पली तुम्ही एंगेजमेंटवरती जेव्हा क्लिक करता तेव्हा इथे तुम्हाला अशा प्रकारचे जे फोटो आहेत ते सर्व बघायला मिळतात. त्या सर्व फोटोंना आपल्याला सॉर्ट बाय डेट करायचं आहे म्हणजे आपल्याला सिक्वेन्स मिळून जाईल. इथे सॉर्ट बाय करताना इथे डेटवरती करायचं आहे तेव्हा आपल्याला इथे बघा संपूर्ण असा एकदम प्रॉपरली असा सिक्वेन्स मिळून जातो. पहिल्यांदा केल्यावरती हे बघा हा पहिला फोटो, त्यानंतर हे असे सिक्वेन्स वाईज आपल्याला फोटो बघायला मिळतात. त्यानंतर सिम्पली सर्वांना पण तेच करून घ्यायचं आहे. आता हे एंगेजमेंटचं केलेलं आहे तसंच आपल्याला हळदीचं पण करायचं आहे. इथे बघा तुम्ही सिम्पली सॉर्ट बाय डेट करून घ्या कारण फोटोचा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा असतो अल्बम डिझायनिंगमध्ये. तर इथे सॉर्ट बाय डेट केल्यामुळे आपल्याला बघा इथे सिम्पली आपल्याला सिक्वेन्स वाईज फोटो मिळाले. तिथे पोर्ट्रेट, त्यानंतर हे सर्व हे ऑलरेडी सिक्वेन्स वाईजच होते. मी फक्त तुम्हाला कसं करायचं तर ते दाखवत होतो. हे बघा अशा प्रकारचे तुम्हाला सिक्वेन्स वाईज हे फोटो बघायला मिळतात. हे कपलचे फोटो आहेत ते सर्वात लास्टला काढले जातात कारण सर्व विधी वगैरे उरकल्यानंतर तुम्ही कपलच्या ड्रेसवरचे हे फोटो आपल्याला इथे त्यामुळे ते हे लास्टला बघायला मिळतात. तर अशा प्रकारचे हे सर्व फोटो आहेत. तर आपल्याला आता कामाचा सिक्वेन्स कसा आहे तो बघूया. आता ऑलरेडी पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुमचा अल्बम एकंदरीत कसा दिसतो म्हणजे पहिले स्टार्टिंगला कोणते पेजेस असतात, त्यानंतर कवर पॅड कसा असतो आणि त्यानंतर बघूया आपल्या ट्रान्सपरंट पेज वगैरे कसे बनवायचे ते. तर इथे सिम्पली मी हा फोल्डर क्लोज करतो आणि माझं झालेलं काम आहे ते इथे ओपन करतो. तर मित्रांनो इथे बघा हे माझं झालेलं कंप्लीट काम होतं. म्हणजे इथे बघा तुम्ही इथे बघू शकता पहिलं म्हणजे फोल्डर आहे तो डिझाईनमध्ये. आता डिझाईनमध्ये जाऊन आता मी ही PhD पण बनवली आहे. आता PhD का बनवले
तर तेही सांगतो पुढे. तर इथे बघा, इथे डिझाईनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट पेज आहे तो माझा ह्याचं दिसेल, म्हणजे एका प्रकारचा असा पहिला पेज बनवला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कपलचं नाव मेन्शन केलेलं इथे दिसतं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक सिम्पल पेज असं बघा डबल एक्सपोजर टाईप बघायला मिळतो. इथे तुम्ही शुभमंगल सोहळा अशा प्रकारचं एक सुरुवात असते ती फर्स्ट पेजने अशा प्रकारची करू शकता, जेणेकरून अल्बम बघायला पण एकदम मस्त वाटतं. त्यानंतर आपण काय करू शकतो, त्यानंतर इथे बघू शकता, इथे मी कवर पॅड बनवलेला अशा प्रकारचा हा कवर पॅड इथे बनवलेला आहे. तर इथे तुम्ही क्लायंटला म्हणजे जो फोटोग्राफर असतो त्याला विचारू शकता की कवर पॅड तुम्ही कशा प्रकारचा म्हणजे बॉक्स अल्बम टाईप देणार आहात की कसा देणार आहात, तो आपल्याला इथे बघायला मिळेल. तर इथे बघा सिम्पली आपल्याला हा अशा प्रकारचा कवर पॅड बघायला मिळतो. आता ह्या ठिकाणी तुम्ही इथे जो फोटोग्राफर आहे त्याचं नाव वगैरे तुम्ही इथे मेन्शन करू शकता बॅक साईडला, किंवा त्याच्या नावाचं लोगो वगैरे इथे आपण टाकू शकतो आणि इथे खाली त्याचा नंबर वगैरे असं फोटोग्राफरचा देऊ शकतो. त्यानंतर आपण इथे बघू शकतो, इथे आपल्याला कवर पॅड अशा प्रकारचा इथे मी बनवला आहे. इथे कपलचा एक फोटो आहे, त्यानंतर इथे दिलेला आहे तो म्हणजे सर्व डेट वगैरे इथे मेन्शन करून आपल्याला हे सर्व असं बनवायचं असतं. इथे डेट टाकायची राहिले तर ती डेट मी नंतर टाकून देईन. तर इथे अशा प्रकारचा हा कवर पॅड बनवलेला आहे. त्यानंतर इथे हा कवर पॅड आहे तो सगळ्यात लास्टला बनवला आहे. त्यानंतर हा इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा ट्रान्सपरंट पेज इथे बनवलेला आहे. तर ट्रान्सपरंट पेज एक युनिक अशी शीट असते, म्हणजे ट्रान्सपरंट शीट असते ज्यामध्ये तुम्हाला ट्रान्सपरंट बोथ साईड प्रिंटिंग होती ती ट्रान्सपरंट शीट. तर अशा प्रकारची ट्रान्सपरंट शीट आहे ती इथे बनवली आहे. त्यानंतर फर्स्ट हा पेज झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट बघू शकता, इथे मी कपलचा DM पेज बनवला आहे. तर हा फर्स्ट पेज झाला. त्यानंतर हा इथे DM पेज बनवलेला आहे. त्यानंतर हा इथे तिसरा पण DM पेजच आहे. त्यानंतर चौथा पण DM पेजच बनवला आहे, कारण कपल फोटो जर जास्त असतील तर सुरुवातीचे DM पेज 2-3 पेजचे तरी झाले पाहिजेत, कारण अल्बम बघताना क्लायंटला असं कंटाळा आला नाही पाहिजे. त्यामुळे इथे हे असे डबल एक्सपोजर टाईप सर्व DM पेज बनवले आहेत. त्यानंतर मी इथे हळदीला सुरुवात केली आहे. हळदीचे पहिले फर्स्ट टाईमला म्हणजे पोर्ट्रेट घेतलेले आहेत. तर हे सर्व पोर्ट्रेट मी घेऊन त्यानंतर इथे बघू शकता पहिले 3 पेजेस आहेत ते इथे पोर्ट्रेटचे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही ट्रेडिशनल हळदीचे जे ट्रेडिशनल फोटो आहेत, म्हणजे जे विधींचे फोटो आहेत ते हळद वगैरे लावतानाचे, ते इथं मी सुरुवात केली आहे. त्यानंतर तर अशा प्रकारचं सिक्वेन्स वाईज तुम्हाला इथे काम करायचं आहे. त्यानंतर हा एक फोटो होता तो इथेच तुम्ही असा मर्ज करून मध्येच टाकू शकता, जेणेकरून म्हणजे तो फोटो पण बघायला मिळेल एक, आणि त्यानंतर हे इथे सर्व विधीचे फोटो आहेत ते पण असे बघायला मिळतील. तर हे सर्व तुम्ही सिक्वेन्स आणि एक प्रॉपर अलाइनमेंटमध्ये जेव्हा तुम्ही अल्बम बनवता तेव्हा तो तुम्हाला बघायला पण एकदम असा चांगला वाटतो. तर इथे बघा आणखीन हे 3 फोटो आहेत, ग्रुप फोटो आहेत. त्यानंतर हा इथे सिंगल फोटो असे टाकलेले आहेत, आणि त्यानंतर मग हा इथे हळदीचा जो डान्सिंगचे फोटो आहेत ते इथे सर्व डान्सचे टाकलेले आहेत. तर अशा प्रकारचं तुम्ही जो सिक्वेन्स आहे तो इथे मेंटेन करायचा अल्बम करतानाचा. त्यानंतर इथे बघा दुसऱ्या दिवसाचा जो गाणं होतो त्यानंतरच्या इथून सुरुवात झालेली आहे इथे अल्बमला. तर अशा प्रकारचा जो सिक्वेन्स आहे तो पूर्ण सिक्वेन्स वाईज तुम्हाला काम करायचं. त्यानंतर इथे बघा गाण्याची जी हळदी असते त्याचे इथे फोटो घेतलेले आहेत. त्यानंतर फॅमिली पोर्ट्रेट आहेत अशा प्रकारचे, म्हणजे तुम्हाला एक सिक्वेन्स नाही दौडायचं आहे, त्या सिक्वेन्सनुसारच तुम्हाला काम करत जायचं आहे. आणि सगळे फोटो आहेत ते इथे सगळे फोटो आहेत ते एका सिक्वेन्स वाईज अल्बममध्ये लावायचे, जेणेकरून तुमच्या अल्बमला एक सिक्वेन्स मिळेल आणि तो बघायला पण बरा पडेल. तर इथे बघू शकता. त्यानंतर हा इथे गाण्याचा जो लुक आहे तो इथे ग्रूमचा आहे, त्याच्यामध्ये एक इथे असा पेज बनवला आहे. त्यानंतर हे इथं तुम्ही बघू शकता, हा इथे परत तेच विधी असतात त्या सर्व इथे लग्नाच्या आधीच्या ज्या विधी आहेत ते इथे सर्व इथे केलेले आहेत. त्यानंतर ब्राईडकडचे जे विधी आहेत ते इथे केलेले आहेत. त्यानंतर काय केलेलं आहे, ह्या इथे विधी संपवून परत मग इथे जो ब्राईडचा लुक आहे, म्हणजे मॅरेज म्हणजे लग्नाच्या विधी असतात त्या लग्नाचा लुक असतो, त्या आधीच्या पहिला लुक असतो त्याच्यावरती हा फोटो आहे ते इथे सिक्वेन्स एक असं सिक्वेन्स सेट केला आहे, आणि त्याच्यामुळे तो हा फोटो इथे बघायला मिळत आहेत. तर हे लग्नाच्या आधीचे फोटो आहेत, म्हणजे मेकअपचे जेव्हा ब्राईड जी मांडवात येते त्याच्या आधीचा जो लुक असतो त्यामुळे हा इथे
जे फोटो आहेत ते इथे सेट केलेले आहेत. त्यानंतर बघू शकता हे इथे ब्राईडचे फोटो संपवून नंतर मग आपले विधीनं सुरुवात झाली. आता विधीनं सुरुवात झाल्यानंतर इथे बघू शकता इथे डेकोरेशनचा फोटो वगैरे टाकलेला आहे. तर हे एक सिक्वेन्सच मेंटेन करायचं आहे. कधी कधी फोटोचे टायमिंग वगैरे चुकल्यामुळे फोटो खालीवर होतात, तर ते आपल्याला प्रॉपर सिक्वेन्समध्ये घ्यायचे आहेत. फोटो शॉर्टलिस्ट करायचे स्टार्टिंगला, म्हणजे बघायचे कोणता फोटो वेगळा नाही ना गेला. तर तसं जर झालं तर तुम्हाला सिक्वेन्स मॅनेज करण्यासाठी परत PhDमध्ये एडिट करायला लागेल आणि सगळंच सिक्वेन्स आहे तो चेंज करायला लागेल. तर इथे बघा, त्यानंतर हा इथे लग्नाच्या मांडवातले फोटो इथे सगळे सेट केलेले आहेत. हे बघा, त्यानंतर इथे लग्न झाल्यानंतर इथे बघा जो कंकणबंध वगैरे असते विधी ती इथे दाखवली आहे. त्यानंतर इथे कन्यादान वगैरे इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर इथे मंगळसूत्राचा असा मोठा फोटो आहे. ते अशा प्रकारचे जे फोटो असतात जे तुम्हाला बघायला भेटी क्लोजअपनी मंगळसूत्राचा वगैरे, ते असे मोठे करून टाकल्यामुळे तुमच्या अल्बम शीटला एक युनिक लुक येईल, जेणेकरून तुम्हाला तो एक मोमेंट पण हायलाईट होईल मंगळसूत्राचे. आणि तो इथे दुसरा जो फोटो असतो एक लॉंग असतो आणि एक क्लोजअपवाला घेतलेलं असतं. तर ते अशा प्रकारचे तुम्ही फोटो मर्ज करून बॅकग्राऊंडला टाकू शकता, जेणेकरून अल्बमला एक असा सुटसुटीत लुक येतो. त्यानंतर इथे सर्व ट्रेडिशनल रिसेप्शन सेरेमनी आहे ती इथे सुरुवात झालेली आहे. त्यानंतर रिसेप्शन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सर्व रिसेप्शनचे फोटो आपल्याला सिक्वेन्स वाईज इथे बघायला मिळतात. हे सर्व रिसेप्शनचे फोटो अशा प्रकारचे इथे सेट केलेले आहे. इथे बघू शकता अशा प्रकारचे जे सिक्वेन्स आहे तो इथे मॅनेज केलेला आहे आणि इथे आपल्याला रिसेप्शनचे सर्व फोटो आहेत ते इथे बघायला मिळतात. त्यानंतर रिसेप्शन झाल्यानंतर तुम्ही असे मध्ये मध्ये कपलचे पण फोटो टाकू शकता, जेणेकरून तो अल्बम असा बोरिंग बघायला वाटणार नाही. अशा प्रकारचे तुम्ही टेक्स्ट असतात ते ॲड करा, कारण ते टेक्स्ट वगैरे ॲड केल्यामुळे तुम्हाला इथे एक लुक मिळतो अल्बमला आणि वाचायला पण ते जरा फोटोसोबत बघण्यापेक्षा वाचणं पण एकदम असं बरं वाटतं. त्यामुळे हे असे सर्व जे टेक्स्ट आहेत ते इथे तुम्ही ॲड करत जा. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही हे सर्व नंतर लास्टचे आपले DM पेज आहेत. जेव्हा रिसेप्शन कंप्लीट होतं त्यानंतर ते इथं DM पेज सर्व इथे हे केलेले आहेत, सेट केलेले आहेत. तर हे बघू शकता अशा प्रकारचे जे पुढचे आहेत ते इथे तुम्ही बघू शकता DM पेज आहेत ते सेट केलेले आहेत. तर हे अशा प्रकारचा अल्बम तुम्हाला बनवायचा आहे, म्हणजे एक सिक्वेन्स मॅनेज करून तुम्हाला अल्बम बनवायचा असतो, जेणेकरून बघायला पण कंटाळा येत नाही आणि तो बघायला पण बरा वाटतो अल्बम. तर हे अशा प्रकारचं तुम्ही अल्बम बनवू शकता. स्टार्टिंगला तुम्हाला कोणते 3 पेजेस बनवायचे, तर स्टार्टिंगला बनवायचे तुम्हाला कवर पेज बनवून घ्यायचं आहे, त्यानंतर ट्रान्सपरंट पेज बनवायचं आहे, त्यानंतर तुम्हाला फर्स्ट पेजपासून एकदम सिक्वेन्स वाईज तुम्हाला काम करायला सुरुवात करायची. आता फर्स्ट पेज बनवून झाल्यानंतर तुम्ही कपलची DM पेज बनवा. DM पेज बनवून झाल्यानंतर तुम्ही हळदीचे जे असतात ते फोटो बनवा. त्यानंतर हळदीचे विधी कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे जे आहेत सर्व इथे बघू शकता. तर असं सिक्वेन्स मॅनेज करत करत तुम्ही जेव्हा अल्बम बनवाल तेव्हा तुम्हाला पण तो काम करायला बरं पडेल. आणि एक फोल्डर कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जो हा डनचा फोल्डर बनवलेला आहे ते एक फोल्डर झाल्यानंतर तुम्ही इथे सेट करून टाका, म्हणजे सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जो अल्बम आहे तो सेव्ह करताना एकदम बरा पडेल. आता जेव्हा तुमची डिझाईन कंप्लीट होते, म्हणजे समजा ही जी डिझाईन आहे इथे बघू शकता. आता इथे बघू शकता ही आता आपली डिझाईन जी कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फोटोशॉपमध्येच आपल्याला ह्या सर्व डिझाईनची आहे ती सिक्वेन्स वाईज आपल्याला एक PDF बनवायची असते. जेव्हा अल्बम तुम्ही फायनल करता तेव्हा तुम्हाला इथे एक म्हणजे फोटोग्राफरना फायनल करण्यासाठी क्लायंटला पाठवण्यासाठी एक PDF बनवून पाठवायची असते. तर ही अशा प्रकारची PDF असते बघा इथे स्टार्टिंगला. तर ती फोटोशॉपमध्ये कशी बनवायची तर तेही दाखवतो. तर स्टार्टिंगला आधी ही PDF बघून घ्या. अशा प्रकारची PDF तुम्हाला बनवायला लागते. आधी इथे बघू शकता हा कवर पेज बनवायला लागतो, त्यानंतर इथे ट्रान्सपरंट पेज, त्यानंतर अल्बम ज्या पद्धतीने सिक्वेन्सनी येणार आहे तर स्टार्टिंगला आपला कवर पेज येतो, त्यानंतर जो असतो तो हा आपला ट्रान्सपरंट पेज येतो, त्यानंतर हे फर्स्ट पेजला सुरुवात होते. फर्स्ट सेकंड थर्ड असे तुमचे सिक्वेन्स वाईज जे अल्बम असतो तो तुम्हाला इथे बघायला मिळतो. तर अशा प्रकारे तुम्हाला एक PDF बनवायची असते. तर ती PDF कशी बनवायची तर सिम्पली तुम्हाला इथे फोटोशॉपवरती यायचं आहे, फाईलमध्ये जायचं आहे आणि ऑटोमेटवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा इथे PDF प्रेझेंटेशनचा एक ऑप्शन बघायला मिळतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली हा ऑप्शन तुमच्याकडे इथे असा ओपन होईल. तर इथे काय करायचं, नेक्स्ट ब्राउजवरती क्लिक करायचं. आता ब्राउजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तो जो डिझाईन केलेला जो फोल्डर आहे तिथे जायचं आहे. तर इथे मी पिन नाही करून ठेवलं त्यामुळे मला इथे सारखं त्या फोल्डरमध्ये जायला लागतं आहे. तर इथे बघू शकता हा जो डिझाईन केलेला फोल्डर आहे तो इथे
हे करायचं. आता आपल्याला काय करायचं, हे सगळे पेजेस घ्यायचे. तर आपल्याला सिम्पली कंट्रोल ए करायचं आहे आणि सिम्पली इथे ओपनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ओपन कराल तसे इथे तुम्हाला सगळे जे A to Z जे केलेले आपले पेजेस आहेत ते इथे सिक्वेन्स वाईज बघायला मिळतील. हां, तर सिक्वेन्स वाईज बघायला मिळाल्यानंतर इथे आपल्याला जो बघू शकता, आता आपल्याला स्टार्टिंगला म्हणजे कवर पेज न्यायचं आहे. तर सर्वात वरती आपल्याला कवर पेज असं इथून हलवायला लागेल. तर इथे बघा, इथे फर्स्ट पेजच्या वरती मी इथे कवर पेज टाकला आहे. तर कवर पेजच्या खाली आपल्याला परत ट्रान्सपरंट पेज ॲड करायचे. तर सिम्पली तुम्ही परत ट्रान्सपरंट पेज आहे तो इथे ॲड करू शकता. अशा प्रकारचं तुम्ही ट्रान्सपरंट पेज ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली आता इथे आपल्याला फाईल नेम पण ॲड करायचे आणि टायटल पण ॲड करायचे. त्यानंतर सेववरती क्लिक करायचं. आता हे सर्व सेटिंग आधी स्टार्टिंगला आहे ती फोंट साईज आहे ती 16 करू शकता तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार. त्यानंतर इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तो फोल्डर मेन्शन करेल इथे. तर त्याच फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा PDF, कारण जर PDF त्याच फोल्डरमध्ये असेल तर तुम्हाला ती म्हणजे चेंजेस झाल्यानंतर त्याच फोल्डरमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं आहे. तर इथे त्याच फोल्डरमध्ये क्लिक करायचं आहे. तरी बघा अशा प्रकारचे. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे नावावरती. तर इथे तुम्ही त्या PDF ला इथे नाव देऊ शकता. म्हणजे आता इथे नाव मी मेन्शन केलं आहे ऑलरेडी, त्यामुळे मी काय परत नाव देत नाही. तर इथे तुम्ही अशा प्रकारचे नाव देऊ शकता. त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे. तर इथे यस करूया. म्हणजे मी ऑलरेडी एक्सपोर्ट केले ती PDF, त्यामुळे मी परत एक्सपोर्ट करतो आहे. परत इथे सेव्ह करायचे. तर आपल्याला इथे परत यायचं. इथे म्हणजे काय हाय क्वालिटी इथे प्रिंट दिले आहे. ते सिम्पली इथे स्मॉलेस्ट फाईल साईज सिलेक्ट करायचे, कारण फक्त आपल्याला एक प्रिव्ह्यू पाठवायचा असतो, त्यामुळे इथे स्मॉलेस्ट फाईल साईज करायची असते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला कॉम्प्रेशनवरती जायचं आहे. त्यानंतर इथे हायवरती क्लिक करायचं आहे. मॅक्झिममवरती म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त क्वालिटी येईल. तर सिम्पली मी मॅक्झिममवरती क्लिक करा. त्यानंतर इथे काय करायचं आहे, आपल्याला आउटपुटवरती क्लिक करू शकता. sRGB म्हणजे फक्त तुम्हाला मोबाईलसाठी प्रिव्ह्यू आहे असला तर इथे तुम्ही sRGB क्लिक करू शकता. त्यानंतर ते आपल्याला परत कॉम्प्रेशनवरती जाऊन काय बघायचं, फक्त 150 FPS वेब म्हणजे मोबाईलसाठी हाच रिझोल्युशन ठेवायचा आणि सिम्पली आपल्याला इथे सेव्ह PDF क्लिक करायचं. तर सेव्ह PDF क्लिक केल्यावरती तुम्हाला सिम्पली सर्व पेज असतील ते ऑटोमॅटिक त्या PDFच्या स्वरूपात जसं सिक्वेन्स आहे तसं ते सेव्ह होत जाणार आहे. तर सिम्पली आपल्याला इथे असं सोडून द्यायचं आहे. तर इथे आपले सर्व PDF आहे ती इथे सेव्ह होते. तर एक एक बघू शकता, एक एक पेज आपला कसा प्रॉपरली सेव्ह होतो आहे. त्यात तोच सॉफ्टवेअर आहे तो आपला ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन करून सेव्ह करत जातो, त्यामुळे आपल्याला पण काय प्रॉब्लेम येत नाही. तर अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता इथे सर्व सेव्ह होतं आहे. तर इथे सर्व पेज बघा आपले ऑटोमॅटिक सेव्ह होत आहेत. आता हे सर्व पेज सेव्ह झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला जो इथे जी PDF आहे ती इथे सेव्ह झाली आहे. आता ही PDF तुम्ही बघू शकता. इथे जशी तुम्ही PDF ओपन कराल तर तुम्हाला इथे ती दिसेल. आता हे बघा, हे सर्व सिक्वेन्स वाईज आपला कवर पेज आपण वरती घेतल्यामुळे वरती आला. त्यानंतर त्याच्याखाली ट्रान्सपरंट पेज आला आणि त्यानंतर इथे बघू शकता जो आपला पेज आहे म्हणजे जे डिझाईन केलेले जे पेज आहे सिक्वेन्स वाईज ते इथे प्रॉपरली असं आपल्याला बघायला मिळतं. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, जेव्हा आपली डिझाईन फायनल होते तर आपल्याला काय करायचं आहे, एखादा फोल्डर प्रोव्हाइड करायला लागतो. आता तुमच्या वेळा क्लायंटची काय रिक्वायरमेंट असू शकते, त्याला पूर्ण PLD पण हव्या असू शकतात किंवा नुसती डिझाईन जरी दिली प्रिंटिंगला तरी देऊ शकतो. म्हणजे JPG पूर्ण पॅक असतो तर तो आपल्याला द्यावा लागतो. तर इथे बघा हा पूर्ण सर्व डिझाईन म्हणजे आपले इथे सर्व JPG सेव्ह असणार आहेत आणि इथे PLD सेव्ह असणार आहेत. आता ह्या PLD मी TIF फॉर्मॅटमध्ये लेअर इन्क्लूड सेव्ह केल्या आहेत, त्यामुळे इथे मला त्याचा थंबनेल पण दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये जर मला एडिट करायचं झालं, आता समजा ही जर PDF मला ही डिझाईन जर एडिट करायची झाली तर सिम्पली मी ह्याच्यावरती डबल क्लिक करणार आणि ह्याच्या लेअरवरती जाऊन तुम्ही बघू शकता इथे सर्व मला लेअर पण बघायला मिळत आहेत आणि सर्व इथे टेक्स्ट वगैरे लिहिलेले पण बघायला मिळत आहे. त्यामुळे अशा प्रकारची तुम्ही PLD पण सेव्ह करून ठेवा, कारण एखादा जर फोटो त्यांना चेंज करायचा असला इथला कुठला तर आपल्याला परत तो चेंज करता यावा. त्यासाठी आपल्याला PLD पण सेव्ह करून ठेवावे लागतात. तर इथे सिम्पली PLDमध्ये तुम्ही PLD नाव ठेवून असं सिक्वेन्स वाईज जसं काम कंप्लीट करत जाणार तसे इथे PLD पण सेव्ह होत राहणार आहे.
तर अशा प्रकारचे तुम्ही करू शकता. आता तुम्ही जेव्हा डिझाईन सेंड करता तेव्हा इथे काय करते, डिझाईन सेंड करायच्या आधी आपल्याला सिम्पली ह्याला झिपमध्ये कन्वर्ट करायचं आहे, कारण एक पेज पाठवायला तुम्हाला खूप वेळ जाईल. त्यामुळे आपल्याला इथे एक कॉम्प्रेस फोल्डर आहे तो तयार करून घ्यायचा आहे. इथे सिम्पली राईट क्लिक करून इथे सेंड टू वरती क्लिक केलं तर इथे कॉम्प्रेस टू झिप फोल्डर असा तुम्हाला ऑप्शन येईल. त्याच्यावरती सिम्पली क्लिक केल्यावरती इथे आपोआप जो आपला कम्प्युटर आहे तो आपला झिप फोल्डर आहे ती एक फोल्डर आहे तो तयार करून देतो. तर इथे बघा आपला सिम्पली जो फोल्डर आहे तो इथे तयार होतो, झिप फोल्डर. तर हा बघा सिम्पली आपल्या डिझाईनचा एक झिप फोल्डर इथे तयार झालेला आहे. तर हा 779 MBचा झिप फोल्डर आहे. आता सिम्पली याला तुम्ही रिनेम करू शकता. सिम्पली जे कपलचं नाव आहे आणि फोटोग्राफरचं नाव आहे तो तुम्ही इथे देऊ शकता. सिम्पली असं नाव देऊन तुम्ही सेंड करू शकता त्या फोटोग्राफरला. तुमचा जो अल्बम आहे तो अशा प्रकारे सेंड करू शकतो, जेणेकरून त्याला पण सर्व फोल्डर आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करून एकत्र त्याला बघायला मिळते आणि तुम्हाला पण जास्त लोड राहणार नाही कामाचा. आता हे तुम्ही कशावरती अपलोड करू शकता, एक तर गुगल ड्राईव्हवरती अपलोड करू शकता, त्यानंतर वी ट्रान्सफरद्वारे शेअर करू शकता आणि नेक्स्ट म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवरती हा झिप फोल्डर पाठवू शकता. फक्त व्हॉट्सअपला 2 GB पर्यंतचीच लिमिट असते. त्यामुळे शक्यतो तुम्हाला वी ट्रान्सफरद्वारे किंवा गुगल ड्राईव्हद्वारेच हे जे फोल्डर आहेत ते शेअर करायचे आहेत, जेणेकरून आपला डाटा आणि जे लिंक आहे ते प्रॉपरली आपला शेअर होईल. तर अशा प्रकारचा जो संपूर्ण वर्कफ्लो असतो अल्बम डिझाईनचा तो अशा प्रकारे असतो. तुम्ही हा वर्कफ्लो जर क्लायंट जर असेल अशा प्रकारचे तर तुम्ही असा वर्कफ्लो वापरू शकता कामासाठी. व्हिडिओ कसा होता तो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा.